2 मिनिटं सामना थांबवा. ग्राउंडच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, माझी विनंती आहे आपण थोडं ग्राउंडच्या बाहेर उभं राहा. आपल्यामुळे ओके, मॅच आपण सुरू करतोय. लेट्स प्ले. फायनलचा थरार. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. फायनलचा पहिला चेंडू. ओ, पहिला बॉल हवेमध्ये असेल. फिल्डर बॉल खाली कॅच आणि हा फ्री हिट आहे. पहिला बॉल फ्री हिट आपण या ठिकाणी पाहिलाय. हा पिंपरी करंडकाचा अनोखा नियम आहे. पहिल्या बॉलवरती तुम्ही मनसोक्त फटका खेळू शकता. पहिल्या बॉलवरती तुम्ही मनसोक्त स्ट्रोक वसूल करू शकता. गोलंदाजाला इथे तुम्ही सीमारेषा दाखवू शकता. पाहूया. पहिल्या बॉलवरती फ्री हिट होता, कॅच झाला असेल तरी इथे मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये धावफलकाला सुरुवात झालेली आहे. 6 षटकांचा हा मेगा फायनल ग्रँड फिनाले कोण होणार? पिंपरी करंडक 2024 चा मानकरी यासाठी आपण पाहतोय. हे दोन संघांमध्ये इथे मात्र चुरस मैदानाच्या आतमध्ये असेल. गोलंदाज तयार. निहाल तुसामत. हो हो हो, अगदी जबरदस्त वेगाने हा चेंडू केलाय. निहाल तुसामतला तुम्ही पाहिलं असेल, देहू रोड परिसराला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग ह्या स्पर्धेमध्ये देखील तुम्ही निहालला पाहिलं आणि तुम्ही पहा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील 30 उंची गाठणारा हा निहाल तुम्हाला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकेटवरती अमित राऊत आहे. अगदी राजगुरुनगर खेड तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू. हो, पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन मध्ये फिल्डर तिथे कोणताही नसेल, बॉल पोहोचतोय अगदी तिथे आपण नक्कीच पाहिलंय. अगदी थोडासा अडथळा आलाय आणि 2 धावा येणार आहेत. अमित राऊत राजगुरुनगर खेड तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि तुम्ही पाहताय मोहोकल गावातील हा एक अष्टपैलू खेळाडू. नेहमीच प्रीमियर लीग फॉर्मॅट असेल त्यामुळे त्याबरोबर आपण पाहतोय खरं तर ओपन खुल्या गटामध्ये देखील ह्या खेळाडूचा बोलबाला आहे कित्येक काळ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं कुमार वाल्लेकर, चिंचवडचा खेळाडू आहे. वाल्लेकरवाडी ह्या परिसरातून हा खेळाडू तुम्हाला नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. हो हो हो, पुन्हा एकदा इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, पण डिक्लेअर झोनमध्ये इथे तुम्हाला हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. धावफलक अगदी पहा, पहिलं षटक सुरू आहे. 4 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत. महान टीम सोहळा, शेवटची मॅच. गेले 7 दिवस खऱ्या अर्थानं आपण ह्या मैदानावरती, गेले 8 दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहतो ह्या मैदानावरती. आज 9वा दिवस आणि 9वी रात्र इथे तुम्हाला पाहायला मिळते. हो हो, बॉल हवेमध्ये. फिल्डर तिथे बॉल पर्यंत येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याच बरोबर फायनल मॅच मधील पहिला काउंटडाऊन. इथे 4 धावा. चार धावा. डीएन रॉक इथे आपल्या अदाकारीने प्रेक्षकांची मनं जिंकतायत. धावफलक 4 धावेने पुढे पोहोचले. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 8 धावा धावफलकामध्ये आहेत. सुरुवात खूप मजबूत इथे वडवावी लागेल. ओपन गटातील खुल्या गटातील हे 2 प्रतिस्पर्धी इथे ब्लॅक हॉर्स आहेत. पराभव काय आहे या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांना माहिती नाहीये. पराभवाची चव दोन्ही संघांनी चाखलेली नाहीये. पण आता एका संघाला इथे महाविजेतेपद मिळेल तर एका संघाला इथे मात्र आपल्या विजयाचा हा रथ इथे मात्र थांबावा लागणार आहे. दुसऱ्या क्रमांकावरती मात्र थांबावं लागणार आहे. चला, बॉल आतमध्ये द्या. आज रात्रीमध्ये नक्कीच पिंपरी करंडक आपण पाहतोय सरत्या वर्षाची सरती आणि अगदी पुणेकरांची लाडकी क्रिकेटची स्पर्धा अर्थात पिंपरी करंडक ही स्पर्धा तुम्ही या ठिकाणी पाहताय. गॅलरीमध्ये खचाखच पब्लिक आहे. अगदी मैदानाच्या चौफेर तुम्हाला मैदानाच्या चौफेर आज या ठिकाणी प्रेक्षक पाहायला मिळतोय आणि त्याची पोचपावती ह्या स्पर्धेला नक्कीच या ठिकाणी भेटणार आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पहिलं षटक आपण या ठिकाणी पाहिले. अगदी निहालच्या माध्यमातून हे षटक या ठिकाणी हाताळताना तुम्हाला पाहायला मिळाले. 8 धावा धावफलकामध्ये आणि अगदी स्ट्रायकेटवरती कुमार तयार असेल. हो हो, पुन्हा एकदा सरळ बॅटनं हा बॉल खेळलाय. टीप लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दरम्यान हा चेंडू जाणार आहे. फिल्डर तिथे असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा पूर्ण होतोय. 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावफलक देखील या ठिकाणी पुढे सरकतंय. पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक संपत असताना एनडी स्पोर्ट्स ह्या संघाच्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय विदाउट लॉस धावफलकामध्ये 10 धावा.
पहिलं षटक अगदी स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता. अगदी गॅलरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथे मात्र क्रीडा रसिक उपस्थित आहेत. अगदी ह्या स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू देखील गॅलरीमध्ये बसून आज या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. कदाचित हा सामना खेळायची प्रत्येकाची इच्छा होती, पण ही इच्छा काहींची इच्छाच राहिली आणि आपण पाहतोय काहींच्या इच्छा इथे आपण पाहतोय पूर्ण होतात. आता नक्कीच प्रत्येकाचा निर्धार असेल कोणता संघ. प्रत्येकाने आज निर्धार केला असेल पिंपरी करंडकाचा आज पहिल्या क्रमांकाचा करंडक उंचवायचा, पहिल्या क्रमांकावरती विराजमान व्हायचं. पण हे स्वप्न आज किती जणांचं पूर्ण होणार, कोणती टीम इथे मात्र महाविजेती ठरणार, याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचा असेल. बॉलिंग मार्क वरती बॉलर धनंजय भिंताडे. हो हो हो, पुन्हा एकदा टीप मिड विकेट. बिग ब्लास्ट. हो हो, बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. शेराट षटकार, 6 धावा. डी एन रॉक आज पुणेकरांची मनं जिंकतोय. प्रेक्षकांना विनंती असेल थोडं पाठीमागे या. खुर्च्यांवरती बसलेले प्रेक्षक, छोटी मुलं थोडं पाठीमागे या. 16 धावा धावफलकामध्ये आहेत. गोलंदाज तयार. हो, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. डिक्लेअर झोन कडे तिथे चेंडू जातोय. फिल्डर तिथे बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. त्याबरोबर देखील इथे मैदानावरती धावा, फक्त 2 धावा आहेत. 2 पेक्षा जास्त रन्स तिथे तुम्हाला मिळणार नाहीयेत. पुण्यामध्ये आपण पाहतोय पिंपरी करंडकामध्ये आल्यानंतर तुम्ही अगदी थर्ड मॅन फाईन मध्ये जा, तिथे तुम्हाला डिक्लेअर स्वरूपात इथे फक्त 2 धावा भेटणार आहेत, कारण हे पिंपरी करंडक आहे. पुण्यामध्ये तुम्ही जा, आता न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मोठमोठे हॉटेल्स आहेत, तिथे मात्र अनलिमिटेड थाळीज तुम्हाला पाहायला मिळतील आणि तिथे वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद तुम्हाला मिळेल. पण पिंपरी करंडकमध्ये लिमिटेड रन तुम्हाला फाईन थर्ड मॅनमध्ये इथे पाहायला मिळणार आहे. धावफलक जर आपण पाहिलं 2 धाव्यांनी अगदी पुढे पोहोचतंय. 18 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. 18 धावा. धनंजय भिंताडे ऑन मार्क. षटक क्रमांक 2 मध्ये तर स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी उजव्या हाताचा फलंदाज अमित राऊत तयार. हो, पुन्हा एकदा वेगवान बॉल, त्याला वेगवान पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. इथे डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा बॉल पोहोचतोय. स्कोर कार्ड मध्ये अगदी छोटासा बदलाव होणार आहे. 19 धावा इथे धावफलकामध्ये आल्यात. तर आपण पाहतो या ठिकाणी कुमार वालेकरच्या प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी दीपकजी महाजन आणि शुभम ढाके यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आहे. प्रत्येक षटकारासाठी एनडी स्पोर्ट्स अर्थात नामदेव ढाके स्पोर्ट फाउंडेशन आणि सन्माननीय नामदेवजी ढाके यांचे चिरंजीव शुभम ढाके यांच्या वतीने हे पारितोषिक. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाहीये. पहिला जबरदस्त धक्का, डावाला पडलेलं पहिलं खिंडार, फलंदाज इथे असेल बाद. आज आली या वरात, धड धड काळ जात माझ्या माईना. कधी कवा कुठ कस जीव झाला येडा पिसा, त्याचा नाही भरवसा तोल राहीना. राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले, फिरतीच्या या रंगी राया चिंबोली मी झाले. राया सोडा तरी काळ येळ नाही बरी, पुन्हा भेटू कवा तरी साजे. वाजले की 12, घड्याळात आता 11 वाजलेत आणि 12 साडेबारा वाजेपर्यंत खरं तर पिंपरी करंडकाचा मानकरी कोण ह्या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला भेटेल. जाऊया धावफलकाकडे. 19 धावा आहेत तर नवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस इथे तयार असेल. धनंजय भिंताडे लेंथ बॉल, त्याला पिक केलंय, अगदी फाईन एरियामध्ये जाणार आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल येणार आहे. धावफलकामध्ये पुन्हा एकदा छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 सुरू आहे. 21 धावा धावफलकामध्ये आहेत. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एका बाजूला तुम्ही पाहिलं
अमित राऊतच्या माध्यमातून मोठी स्ट्रोक आली तर दुसऱ्या बाजूला धनंजय भिंताडे बॉलिंग मार्कवरती आले आणि आल्याबरोबर एक ग्रेट थ्रू मिळून दिला. इथे आपण पाहतोय ह्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न बॉलिंगच्या माध्यमातून जो तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवात खूप चांगली आहे, प्रयत्न इथे मैदानावरती करावे लागतील. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल, जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. आज प्रयत्न करणं हे मैदानावरती गरजेचं असेल. धनंजय तयार. हो पुन्हा एकदा उंची तर खूप आहे, डिस्टन्स थोडासा कमी. फिल्डर बॉल खाली, कॅच कॅच व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच. सेकंड विकेट डाऊन, दुसरा फलंदाज बाद. थँक्यू डीएन रॉक. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुण्यनगरीमध्ये आज पुण्यातील सर्व क्रीडा रसिकांची मनं जिंकतायत. एकवीस धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 2 संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एनडी स्पोर्ट्स अर्थात नामदेव ढाके स्पोर्ट फाउंडेशन 21 धावा आहेत. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आता गोलंदाज कोण असेल. 2 षटकांमध्ये पहा 21 आल्यात. अगदी तुम्ही पाहिले 10.5च्या सरासरीनं. इथे मात्र धावा बनवल्यात. तर आता बॅटिंग पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचा वापर इथे मात्र केला जाणार आहे. कशा पद्धतीची कामगिरी मैदानावरती मात्र केली जाईल याकडे देखील आपण पाहणार आहोत. ग्रँड फिनाले, महाअंतिम सोहळा इथे तुम्ही पाहताय. 21 धावा आपण इथे पाहतोय धावफलकामध्ये आहेत. एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आक्रमकता खूप मोठी ही दोन्ही टीम्सकडे आहे, स्ट्रेंथ खूप मोठी आहे. शेवटच्या सामन्यापर्यंत फायनलमध्ये दोन्ही टीम्स येऊन पोहोचले, त्यावरनं दोन्ही टीमची ताकद किती मोठी असेल, दोन्ही टीममध्ये खेळणारे खेळाडू किती ताकदवान असतील हे नव्यानं सांगणं इथे क्रीडा रसिकांना गरजेचं नाहीये. खुल्या गाठामध्ये साखळी फेरीमध्ये देखील ह्या संपूर्ण टीम इथे मात्र दर्जेदार क्रिकेट तुम्ही या ठिकाणी पाहिलंय. 21 धावा धावफलकामध्ये आहेत. 2 षटकं संपली आहेत. तर षटक क्रमांक 3 साठी आपण पाहतोय रोहन खरात. पुण्यातील जादुई गोलंदाज, पुण्यातील यंगस्टर गोलंदाज, पुण्यातील लाडका गोलंदाज आणि अवघ्या काही वर्षामध्ये, काही दिवसांमध्ये आपण पाहतोय रोहन खरात तयार. हो इथे आपण पाहिलं हा बॉल फाईन एरियामध्ये जाणार आहे. तिथे आपण पाहिले धावफलक पुन्हा एकदा एका धावेने मात्र पुढे जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. धावफलकामध्ये अगदी छोटासा बदलाव विधे होतोय. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 22 धावा धावफलकामध्ये आल्या. त्या ठिकाणी आगमन होतंय पिंपरी गावचा खेळाडू ज्ञानेशी वाघेरे यांचं आगमन. आपलं देखील मनपूर्वक कसं स्वागत. गोलंदाज तयार. तर आपण या ठिकाणी पाहतोय पारितोषिक आहे सन्माननीय दीपकजी महाजन आणि शुभमजी ढाले, शुभमजी ढाके यांच्या वतीनं. त्याचप्रमाणे यश क्रिकेट क्लबच्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक असं स्वागत. गोलंदाज आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी तयार असणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय रोहन खरात इथे तयार असेल. हो पुन्हा एकदा हा बॉल पहा, खेळण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र एक सिंगल मैदानावरती पूर्ण होती. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव इथे मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. रोहन खरातच्या हातामध्ये बॉल आहे. पुढे आणि परिसरामध्ये आपण पाहतोय खरं तर आपल्या नावाचं बिगुल वाजवणारा हा खेळाडू
उभ्या महाराष्ट्रामध्ये बॉलिंगच्या माध्यमातून रोहन खरात ह्या खेळाडूला खूप प्रचंड मागणी आहे. अल्पवधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला नावाचा डंका पिटवणारा हा खेळाडू तुम्ही पाहताय खुल्या गटामध्ये इथे मात्र क्रीडा रसिकांची मनं जिंकतोय. 23 धावा धावफलकामध्ये आल्यात. 2 फलंदाज बाद आहेत. 2.3 नंतर रोहन खरात तयार. ओहो ओहो पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडू येतोय धावफलकामध्ये. आपण पाहिलं इथे कोणताही बदल होणार नाहीये. 2.4 नंतर रोहन खरातचा हा एक लॉलीपॉप होता. इथे आपण पाहतोय डॉट बॉल पुन्हा एकदा तयार असेल. लेंथ बॉल त्याला गॅप मध्ये खेळणे. जबरदस्त फटका आपण पाहतोय. थोडासा तिथे आपण पाहतोय अडथळा असेल. त्याबरोबर 2 धावा मैदानावरती पूर्ण आहेत. 2 धावेने धावफलक पुढे पोहोचले. 2.5 नंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 25 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. कोणत्याही फलंदाजाने जर षटकार ठोकला तर दीपक महाजन आणि शुभम ढाके यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. तर प्रितेश नाईक यांच्या वतीनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक. हो इथे आपण पाहिलाय लेंथ बॉल करण्याचा प्रयत्न होता. अगदी गुड लेंथवरनं बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर गेलाय. व्हाईट बॉल आपल्या अनोख्या शैलीमध्ये पुन्हा एकदा डीएन रॉक सर इथे मात्र डिसिजन देत आहेत. धावफलक एका धावेने या ठिकाणी मात्र जे पुढे पोहोचतंय. हो पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. अप्रतिम चेंडू इथे तुम्हाला रोहन खरात याचा पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना एनडी स्पोर्ट्स अर्थात नामदेव ढाके स्पोर्ट फाउंडेशन संघाच्या स्कोर कार्डवरती 26 धावा 2 विकेटच्या मोबदल्या. 26 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. तर आपण पाहतोय ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गेले 8 दिवस आणि 8 रात्री आणि आजचा 9वा दिवस आणि 9वी रात्र तुम्ही या ठिकाणी पाहताय. HD क्वालिटीमध्ये थेट प्रक्षेपण ह्या स्पर्धेत सुरू आहे. अगदीच आपल्याच परिसरातील असणारा हा चॅनल अर्थात यूट्यूबवरती जा आणि टाईप करा डिंग डॉंग लाईव्ह आणि तिथे बेल आयकॉनवरती क्लिक करा. काल 10,000 सबस्क्रायबर्स ह्या चॅनलचे पूर्ण झाले आहेत आणि अजून देखील ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याच परिसरातील असणारा हा चॅनल अर्थात विशाल कांबळी आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय दर्जेदार काम करताना तुम्हाला या ठिकाणी मात्रची पाहायला मिळते. लाईव्ह टेक्निशियन म्हणून आपण पाहतोय गौरव आहेत. त्यानंतर लाईव्ह स्कोरर म्हणून विशाल. त्याचबरोबर कॅमेरामॅन अक्षय डांगे. त्याचबरोबर वैभव सावंत, देवा डोंगरे. हो याबरोबर हा बॉल हलक्या हाताने इथे मात्र खेळलाय. तिथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. लॉंग लेग मध्ये बॉल येणार आहे. शरद तिथे मात्र तर ड्रोन कॅमेरा वरती आपण पाहतोय योगेश परमार अतिशय जबरदस्त काम इथे मैदानावरती या ठिकाणी करतायत. सर्वांचंच इथे मनपूर्वक असं स्वागत. 27 धावा धावफलकामध्ये आहेत. ही स्पर्धा खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय कार्यक्षम कार्यतत्पर नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. हो फुलत लेनचा बॉल. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. बॉलला फक्त वारा घातलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. धावफलक आपण पाहतोय 27 धावा धावफलकामध्ये आहेत. 27 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे तुम्ही जे पाहताय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय बॉलर इथे तयार असेल. हो याबरोबर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र फिल्डर मिसफिल्ड पाहायला मिळेल आणि याच बरोबर इथे आपण पाहिले अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास इथे मात्र हा बॉल फील्ड होतोय. धावा तर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पुन्हा एकदा धावांसाठी प्रचंड मोठी धाव इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. एकूण 3 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये असतील. 3 धावेने धावफलकाला आकार मिळाला. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 30 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. ही स्पर्धा आपण पाहिली खऱ्या अर्थानं लॉर्ड्स संयोजन असेल. त्याचप्रमाणे ही स्पर्धा संपन्न होत असताना पिंपरी चिंचवड असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष सन्माननीय संदीप नाणेकर सर आहेत. त्याचप्रमाणे राजाभाऊ वाघेरे आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम. खूप सुंदर नियोजन ह्या स्पर्धेचं या ठिकाणी आपण पाहतोय. 5वे पर्व ह्या स्पर्धेचं या ठिकाणी मात्र संपन्न होताना तुम्हाला ह्या वर्षी मात्र जे पाहायला मिळते. 5व्या पर्वामध्ये देखील ही स्पर्धा अगदी उत्तरार्ध
सुपर डुपर हिट होताना तुम्हाला पाहायला मिळाली. लेंथ बॉल वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज. व्हाईट बॉल. धावफलक आपण पाहतो या ठिकाणी 31 धावा धावफलकावरती आहेत. हो पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय अगदी डिक्लेअर झोन कडे हा बॉल जाणार आहे आणि व्हाईट बॉल. तर या ठिकाणी डीएन रॉक सरांना इथे एक रिक्वेस्ट असेल, अगदी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न करतोय, ह्या भागाचे कार्य तत्पर कार्यक्षम नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे यांना एक सलामी द्यायची आहे. ज्यावेळेस संदीप नाणेकर सर आपल्याला इशारा करतील त्यावेळेस आपण ती सलामी द्या. व्हाईटची सलामी. लेंथ बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी पॉईंट क्षेत्रामध्ये जाणार आहे. सिंगल मैदाना शॉटमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती या ठिकाणी कोणताही या ठिकाणी नसेल. धावफलक इथे मात्र एका धावेने आपण पाहतोय पुढे पोहोचतोय. 3.5 नंतर स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय एनडी स्पोर्ट्स नामदेव ढाके स्पोर्ट फाउंडेशन 34 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. 34 धावा धावफलकामध्ये. धावफलकाला थोडासा इथे आपण पाहतोय वेग कमी केलाय. धावफलकाला थोडासा स्पीड ब्रेकर लावलाय. याबरोबर पहा पुढे एकदा हलक्या तडा हा बॉल खेळलाय. डीप काव कॉर्नर मध्ये जाईल. तिथे मात्र निहाल चेंडू पर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगवान आणि याच बरोबर विकेटचं पतन. धावबाद स्वरूपात फलंदाज असेल बाद. पस्तीस धावा धावफलकावरती आल्यात आणि 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. अजूनही इथे आपण पाहतोय 2 षटकं बाकी आहेत. 24 चेंडूमध्ये 35 बनवल्यात आणि ह्या 35 बनवत असताना आपण पाहतोय 3 फलंदाजांचा मोबदला आतापर्यंत एनडी स्पोर्ट्स संघाला द्यावा लागलाय. खुल्या गटातील ओपन गटातील महाअंतिम सोहळा ग्रँड फिनाले कोण होणार पिंपरी करंडकाचा मानकरी. 2 तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमध्ये हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. कोणती टीम खरं तर पिंपरी करंडकाचा मानकरी होणार, पहिल्या क्रमांकाचा हा करंडक उंचावणार, ह्यासाठी खऱ्या अर्थानं ही मॅच, हा संघर्ष, क्रिकेटमय युद्ध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 35 धावा आहेत. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. तर षटक क्रमांक 5 साठी बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा स्पेल मधून अगदी दुसरं षटक, तर संघाकडनं अगदी 5वं षटक करण्यासाठी निहाल तू सामत. अक्षय चव्हाण, ध्युव पाटील इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. निहालच्या हातामध्ये अगदी चेंडू दिलाय. कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये असेल हे देखील आता आपण पाहणार आहोत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. किती धावांचं टार्गेट सेट होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष. हो इथे आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही. गुड लेंथ वरनं हा बॉल आपण या ठिकाणी पाहिलाय. तर धावफलक आपण पाहिले या ठिकाणी एका धावेने पुढे पोहोचतोय. 36 धावा इथे धावफलकावरती आहेत. आपण पाहिले महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचे धुरंधर खेळाडू या ठिकाणी आज उपस्थित आहेत. विशेषतः ISPL चे खेळाडू महाराष्ट्र पोलीस बबलू पाटील यांचा सन्मान देखील या ठिकाणी होणार. याच बरोबर इथे मात्र दांडी गुल होतीये. फलंदाज बाद. कुस्ती तू तरला राजा माझा ग राजा माझा ग राजा. अरे वारा पट्ट्या मारून चितपट केला जोडीदाराला जोडीदाराला जोडीदाराला. अरे अरे गबरू अगं अगं बघा अगं पर आता काय बघा हे
जबरदस्त कामगिरी. डीएन रॉक सरांची हाताखाली आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. ग्रँड फिनाले मध्ये आपण पाहतोय क्रीडा रसिकांची मनं जिंकतायत. निहाल तुसामच्या हातामध्ये आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये इथे एक जबरदस्त कामगिरी. क्लीन बोल्ड इथे मात्र फलंदाज होते. न्यू बाटल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. अमय न्यू बाटल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अमय लेफ्ट हँड बॅट्समन आहे. निहाल तयार असेल. हो याबरोबर हो चांगल्या पद्धतीने पहा हा बॉल अडवण्याचा प्रयत्न. वन हँड स्टॉप करण्याचा प्रयत्न होता तिथे मात्र यशस्वी झालाय. आणि त्याबरोबर इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सिंगल धावफलकाला आकार देणार आहे. धावफलक पुढे पोहोचतोय. अगदी छोटासा बदलाव होतोय. 37 धावा धावफलकामध्ये आल्यात. खूप चांगले क्रिकेट इथे तुम्हाला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेटचा दर्जा काय असतो, क्रिकेटची क्वालिटी काय असते हे सामने पाहता, ही स्पर्धा पाहता इथे तुम्हाला लक्षात येणार आहे. निहाल इथे पुन्हा एकदा तयार. व्हाईट बॉल आहे की नाही हे देखील आपण पाहणं. ओ हो हो ओ हो हो एकदा जोरदार टाळ्या डीएन रॉक सरांसाठी. ह्या साधाकारीसाठी खऱ्या अर्थानं डीएन रॉक सर इथे ओळखले जातात. व्हाईट बॉल अनोख्या शैलीने इथे व्हाईट बॉल खेळवतायत. पुन्हा एकदा छेडछाड करण्याचा प्रयत्न. शिरड्यापासून लांब ठेवलाय बॉल. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलक जर आपण पाहिलं अगदी स्थिर आहे. 38 धावा धावफलकामध्ये. आणि रिव्ह्यू इथे मात्र जो आपल्याला पाहिलं पॉइंट साठी इथे रिव्ह्यू घेतलाय. काय डिसिजन असेल. टेक्नॉलॉजीचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र केला जाणार आहे. आज टेनिस वंदना देऊया कार्यकुशल कर्तृत्वाला. माननीय संदीप बाळकृष्ण वाघेरे कार्यक्षम नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या दैदिप्यमान नेतृत्वाला. सज्ज होऊया महाराष्ट्रातील नामांकित पिंपरी करंडक 2022 या क्रिकेट स्पर्धेला आलेल्या तमाम संघांची, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिक. थँक्यू. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी इथे आपण पाहतोय. गोलंदाज तयार. हो हो पुन्हा एकदा स्विंग होणारा हा बॉल गुड लेंथ वरनं आपण पाहिले शरीरामध्ये आदळलाय. त्यानंतर एक सिंगल इथे भेटते. अगदी लेग पासच्या माध्यमातून ही सिंगल इथे भेटणार आहे. धावफलकामध्ये पुन्हा एकदा छोटासा बदलाव इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड पुढे जाते. 39 धावा धावफलकामध्ये आहेत. खूप दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतो. वेगाबरोबर खरं तर टप्प्यांवरती खूप अचूक नियंत्रण इथे निहाल तुसामतचं आहे. या पाठीमागे त्याचे श्रेय नक्कीच खूप मोठे आहेत. या पाठीमागे त्याचा परिश्रम खूप मोठा आहे. कारण क्रिकेट हा खेळ जर आपण पाहिला ना तर खरं तर सराव, फिटनेस या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. निहाल तयार असेल. हो पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळलाय. अगदी डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल जातोय. धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी बदलाव तुम्हाला या ठिकाणी मात्र जो पाहायला मिळेल. 2 धावाने धावफलक या ठिकाणी पुढे पोहोचतोय. 40 धावा इथे मात्र धावफलकावरती आल्यात. पहा स्क्रीनवरती तुम्हाला पिंपरी करंडकचा हे दृश्य पाहायला मिळेल. अगदी ड्रोनच्या माध्यमातून आपण ह्या ग्राउंडची दृश्य एक सिंगल आलेले आहे. ग्राउंडची दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. महात्मा फुले महाविद्यालयाच्या ह्या ग्राउंडवरती पिंपरी करंडक आज शेवटची रात्र आणि ह्या सर्व क्रीडा रसिकांच्या माध्यमातून हे ग्राउंड अगदी नटलंय, फुललंय, बहरलंय आणि या सर्व क्षणांचे आपण साक्षीदार आहोत. महाअंतिम सोहळा, महाअंतिम दिवस इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या रात्रीमध्ये खुल्या गटामध्ये पिंपरी करंडकचा मानकरी कोण ह्यासाठी आपण पाहतोय. इथे मात्र प्रितेश नाईक यांच्या वतीने पारितोषिक असेल. अमय यांना जर षटकार ठोकला तर प्रत्येक कोणत्याही फलंदाजाने जर षटकार खेळला तर 500 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय. अगदी षटक क्रमांक मैदानावरती जर आपण पाहिलं शेवटचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. डेथ ओव्हर मध्ये इथे मात्र आपण पाहतोय तुषार रणदिवे अर्थात बाजाच्या हातामध्ये मात्र चेंडू दिलाय. शेवटच्या षटकामध्ये मात्र कशा पद्धतीची कामगिरी इथे मात्र केली जाणार. हो 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 याबरोबर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. बॅट आणि बॉल मधून हत्ती जाईल इतके मोठं अंतर. डॉट बॉल, विरधाव चेंडू. शेवटचे 5 चेंडू
फायनलच्या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट सेट होणार? तुषार तयार. पुढे एकदा हलक्या तडा हा बॉल खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये बॉल डिरेक्ट हिटचा प्रयत्न इथे फसलाय. बॅकअप चांगल्या पद्धतीचा आहे. धावफलक पुढे पोहोचतंय. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 41 रन 41 धावा धावफलकामध्ये. गोलंदाज इथे तयार असेल तर इथे एक पारितोषिक येते खास आजच्या दिवसाचा आकर्षण म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय DN रॉक सर यांच्यासाठी 400 रुपयांचं पारितोषिक मनोज यांच्याकडनं आले. तर प्रवीण भाऊ पोफळकर यांच्या वतीसाठी देखील 200 रुपयांचं प्राइज असणार आहे. तर अक्षयने षटकार ठोकला तर 1000 रुपयांचं पारितोषिक प्रितेश नाईक यांच्याकडनं असणार आहे. गोलंदाज तयार. लेंथ बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न. वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. बच्चे कंपनी चला थांबा थांबा आउट झालेला नाहीये. बच्चे कंपनीचा आनंद तुम्ही या ठिकाणी पाहता. ही माझ्या पिंपरी करंडकाची आहे. गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा लेंथ बॉल. पुन्हा एकदा इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर चोरी तर पकडली गेली. फलंदाज असेल बाद. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला. तुझी चिमणी ओढाली भुर माझा पोपट पिसटला. तुझी चिमणी ओढाली भुर माझा पोपट पिसटला. तुझी चिमणी ओढाली भुर माझा पोपट पिसटला. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तुषार रणदिवे परफेक्ट ब्लॉक होल 12 मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. 5वा फलंदाज इथे बाद होतोय. तर न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये राहुल गुंजाळ जुन्नर तालुक्यातील असणारा हा खेळाडू राहुल गुंजाळ मात्र स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. सिंगल खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती आपण पाहिला. इथे कोणताही नसेल. अंडोराम क्रिकेट बरोबर आपण पाहिले. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील फार मोठी मजल मारली राहुलनं. आज व्यावसायिक गटामध्ये देखील आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं नाव इथे रोशन करताना तुम्हाला पाहायला मिळेल. तयार असेल. हो याबरोबर पुन्हा एकदा बॉल खेळलाय. फिल्डर तिथे असेल. वायडिश लॉंगॉन मध्ये तिथे मात्र फिल्डर अवेलेबल आहे. धावफलक एका धावेने पुढे पोहोचतोय आणि याबरोबर आपण पाहिले इनिंग मैदानाच्या आतमध्ये इथे संपतीये. धावफलकावरती फर्स्ट इनिंग मध्ये ND स्पोर्ट्स अर्थात नामदेव ढाके स्पोर्ट फाउंडेशन संघानं 6 षटकांचा सामना करत असताना 42 धावा बनवल्यात आणि जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 43 धाब्यांचं आव्हान फायनल मध्ये इथे मात्र ठेवलेलं आहे. चला वेळ घेऊ नका. मॅच इथे कंप्लीट होणं गरजेचं असेल. बेचाळीस धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. फर्स्ट इनिंग मध्ये 43 धाव्यांचं एक मोठं आव्हान. मान वंदना देऊया कार्यकुशल कर्तृत्वाला. माननीय संदीप बाळकृष्ण वाघेरे कार्यक्षम नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या दैदिप्यमान नेतृत्वाला सज्ज होऊया महाराष्ट्रातील नामांकित पिंपरी करंडक 2022 या क्रिकेट स्पर्धेला आलेल्या तमाम संघांची, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे सन्माननीय संदीप बाळकृष्ण वाघेरे कार्यक्षम नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. चला ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. ND स्पोर्टला माझी विनंती असेल, शेवटचा दिवस, शेवटची रात्र आणि शेवटचा सामना आणि शेवटची इनिंग अर्थात पिंपरी करंडकचा मानकरी कोण ह्यासाठी काही क्षण इथे मात्र बाकी आहेत. एका बाजूला जर आपण पाहिले ND स्पोर्ट्स अर्थात नामदेव ढाके स्पोर्ट फाउंडेशन, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संदीप भाऊ कापसे स्पोर्ट फाउंडेशन. ह्या दोन टीम्स मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की फायनलचा हा थरार इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक आपण पाहतोय फार मोठ्या प्रमाणात इथे आज उच्च उपस्थित आहेत, कारण शेवटचा दिवस आपण पाहतोय.
शेवटचा सामना अर्थात पिंपरी करंडकाचा मानकरी कोण ह्यासाठी हा सामना तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. खुल्या गटातील व्यावसायिक गटातील खेळाडू आणि त्यांचा दर्जेदार खेळ आज पिंपरी करंडकाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन गेलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय DN रॉक खऱ्या अर्थानं आज शेवटच्या दिवसाचं खास आकर्षण ठरतायत. महिलांचे सामने देखील आपण पाहिले. पाहुणे देखील फार मोठ्या प्रमाणात खरं तर या ठिकाणी उपस्थित झाली. प्रत्येकाचा नाम सन्मान करण्याचा प्रयत्न इथे मात्र आयोजकांच्या वतीने केला गेला. सर्वांचं स्वागत करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला गेला. खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय. चुकून जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आलेल्या तमाम मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं पिंपरी करंडक 2024 शेवटच्या सामन्यामध्ये इथे सर्वांचं मनापासून मनपूर्वक असं स्वागत. शेवटची मॅच आणि अर्थात पिंपरी करंडकाचा मानकरी कोण, काही क्षणामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. एका बाजूला ND स्पोर्ट्स अर्थात नामदेव ढाके स्पोर्ट फाउंडेशन प्रथमतः फलंदाजी करत असताना 42 बनवल्या. 43 धाव्यांचं माफक आव्हान मैदानावरती उभं केले. 36 चेंडूमध्ये हे आव्हान पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय संदीप भाऊ कापसे स्पोर्ट्स ह्या संघाकडनं आघाडीचे फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिले 42 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्या. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संदीप भाऊ कापसे अर्थात आपण पाहतोय श्रीतेज 11 ह्या नावानं आपण पाहतोय खऱ्या अर्थानं खुल्या गटामध्ये हा संघ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळत असतो. आणि खऱ्या अर्थानं ह्या टीमचे ओनर जर आपण पाहिले सचिन लालदास तापकीर यांचं देखील आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणि तुम्ही पहा त्यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच पुणे आणि परिसरामध्ये श्रीतेज 11 ह्या नावानं तुम्हाला ही टीम खुल्या गटामध्ये नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असते. आज देखील आपण पाहतोय अगदी संदीप भाऊ कापसे स्पोर्ट्स ह्या सचिनजी भगत, अभिभाऊ लांडे, दत्ता पवार आणि पूर्ण संडे 11 क्रिकेट क्लब या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. घेऊन जातोय पुन्हा एकदा तुम्हाला ग्रँड फिनालेकडे. संदीप भाऊ कापसे स्पोर्ट फाउंडेशन ह्या टीम समोर आव्हान असेल 36 चेंडू आणि 43 धावा. आघाडीचे 2 फलंदाज शरद पारघे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भोसरीचा वंडर बॉय अर्थात शेरू लोहार, राहुल लोहार इथे तयार असेल. तर क्रीडा रसिकांची मनं जिंकणारे DN रॉक सर इथे तयार आहेत. 2 संघ तयार, 2 फलंदाज तयार, गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. अंपायर्स रेडी, स्कोरर रेडी आणि यानंतर पुन्हा एकदा इथे मात्र पिंपरी करंडकाचा महाविजेता कोण हे ठरवणारे शेवटचे 36 चेंडू बाकी आहेत. माझी वेळ देखील या ठिकाणी संपतेय. मी मात्र अगदी थोडासा थांबतो. तुम्ही अजिबात कुठे जाऊ नका, पाहत राहा महाअंतिम सोहळा. शेवटचे 36 चेंडू अर्थात 6 षटकं आणि पहिल्या बॉलवरती नक्कीच फ्री हिट असेल. आणि यानंतर ऐकत राहा पुन्हा एकदा अलंकारिक शब्दांचा खजिना. महाराष्ट्रातील एक दर्जेदार समालोचक, आमचे वरिष्ठ समालोचक नरेश ढोमे सर. थँक्यू राहुल. पहिल्या फ्री हिट बॉलवरती षटकार मारला तर 100 रुपये. मनोज जाधव यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. जंगल ज्वाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे, तळहातावर ठेचून मारू गणिमांचा आगाला रे, क्रिकेटचे हे निशाण आम्ही अजिंक्य राखू धरेवरी, रन फंदीची जाता मुची कोण आम्हा भयभीत करी. रणांगण मैदानामध्ये पहिला चेंडू स्क्वेअर लेगला उचललाय. तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाही, मात्र डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील 2 धावा. कार्यकुशल कार्यतत्पर नगरसेवक संदीप भाऊ वाघेरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला महोत्सव. संदीपजी नाणेकर, राजाभाऊ वाघेरे आणि त्यांच्या सहकार्यांनी आपल्या अद्वितीय मॅनेजमेंटच्या जोरावरती पिंपरी करंडकला इथे 4 चांद लावलेत.
काय तो सोहळा आपण पाहिला. मागचे 9 दिवस मंतरलेले होते, संस्मरणीय होते आणि आज फायनलचा तो अवर्णनीय देखना सोहळा. येऊ दिला चेंडू बॅट पर्यंत, हलक्या हाताने ड्राईव्ह केला, चेंडूला दिशा देत 1 धाव घेत धावफलक पुढे पोहोचतोय. 3 धावा, 36 चेंडू. विजयाचं समीकरण मात्र 43. आव्हान सोपं आहे, मात्र या स्पर्धेतले निकाल धक्कादायक आहे. या अगोदरचा सामना आपण पाहिलाय, ज्या पद्धतीनं अमोल मानेची फलंदाजी बघितली मागच्या मॅच मध्ये, तरी ते शरद पारगेचा चेंडू 2 धावांसाठी जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. धावफलक 5 धावा. पहिलं षटक अमितचं मैदानामध्ये. दोन्ही संघांमध्ये जोरदार धुमश्चक्री आपण बघू शकतो. आतापर्यंत दोन्ही संघांनी सस्यहरणांची शिकार केलेली आहे, आता प्रत्यक्षात वाघाची शिकार करण्याची वेळ आलेली आहे. आतापर्यंत डोंगर टेकड्या सर केलेल्या आहेत, आता एव्हरेस्टची चढाई करण्याची वेळ आलेली आहे. आतापर्यंतचे सामने म्हणजे घरी करायला दिलेला अभ्यास होता, आता बोर्डाचा पेपर सोडवायचा आहे. उंच आकाशामध्ये चेंडू, स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक मागे, चेंडूच्या समोर पोहोचेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, थ्रो मात्र आकाश मार्गाने, तो खालून यायला पाहिजे होता. भरपूर वेळ होता शरद पारगेकडे, पूर्ण केलं 2 धावा. 7 धावा धावफलकावर. कमी धावांचं रक्षण करायचं असेल तर या चुका सुद्धा मोठ्या होतात. छोटी चूक असते, मात्र सूक्ष्मदर्शकाखाली आपण जंतू जसा मोठा दिसतो ना, तशी चूक मोठी होत जाते. कडक शॉट आपण इथे बघतोय. क्षेत्ररक्षक तिथे समोर, चेंडू अडथळा, दुसरी धाव घ्यायची मात्र नकार दिलाय तिथे शेरू लोहार. स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती शरद पारगे. संदीप भाऊ कापसे स्पोर्ट फाउंडेशन, जबरदस्त टीम. खर तर श्रीतेजनं संपूर्ण राज्यामध्ये आपला एक गौरव तयार केलेला आहे, एक नावलौकिक तयार केलेला आहे. सचिन दादा तापकीर यांच्या माध्यमातून ही टीम संपूर्ण राज्यभर खेळत असते. आज आपण बघतोय संदीप भाऊ कापसे यांच्या माध्यमातून ते मात्र 12 धावा. षटक संपलेले. पहिल्या षटकाचा खेळ संपला, लगेच दुसऱ्या षटकासाठी बॅटिंग पॉवर प्ले. फलंदाजांनी बघितले पहिल्या षटकामध्ये छान सुरुवात झालेली आहे, ही सुरुवात पुढे कायम ठेवायची असेल, विजयाच्या दिशेने आगेकूच करायची असेल तर बॅटिंग पॉवर प्लेचा लगेच लाभ उठवूया. पाहायचंय त्यांचा हा निर्णय अंगलट येतोय की फायदेशीर ठरतोय. वेगवेगळे प्लॅन्स असतात. दोन्ही संघांकडे डाव आहेत, दोन्ही संघांकडे प्रतिडाव आहेत, दोन्ही संघ अटॅक करतात, दोन्ही संघ काउंटर अटॅकसाठी तयार आहेत. त्यामुळं या मॅचमध्ये कधी उलटफेर घडू शकतो आणि आपण अशा अनेक मॅचेस बघितल्या. सुरुवात चांगली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 अमितचं हे षटक होतं, धावा थोड्या जास्त खर्च झालेल्या आहेत. तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज. प्रेक्षकांमध्ये काय उत्साह आहे, कुणी असे मुखवटे धारण करून आलेलं आहे, कुणी काय धारण करून आले. मला यंदा भोपू कमी आवाज आले. जत्रा झाली नाही का अजून? पिंपरीची जत्रा झाल्यानंतर स्पर्धेचा आनंद मोठा असतो, कारण भोपूची संख्या वाढते. यस, उजव्या बाहेरचे. हो हो हो, हेच बघायचं होतं. या षटकामध्ये पलटवार. पहिल्या चेंडूवरती शरद पारगे बाद. शौकीनांचा मेळा भरला, जीव जीवाला असा भिडला, डावा डोळा लवू लागला, लवू लागला, लवू लागला. पहिला फलंदाज शरद पारगे बाद. 12 धाव संख्येवरती पहिला धक्का ऋषीने आल्या सुरुवात करून दिली. खिंडार पाडले डावाला.
संदीप भाऊ कापसे स्पोर्ट्स फाउंडेशन टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलं होतं. गोलंदाजाने काम तमाम केले. 41 धावा 42 धावांवरती रोखलेलं आहे इथे नामदेवजी ढाके स्पोर्ट्स फाउंडेशनला आणि 42 धावांचं माफक आव्हान आहे. मात्र क्रिकेट आहे, कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही. विजयाची गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये अजून तयार झालेला नाही. उंच आकाशामध्ये चेंडू परत एकदा कव्हर्स मध्ये झेल होईल. फलंदाज दुसरा लागोपाठचा तंबूच्या आश्रयाला अमित तांबे खर तर मोठा फलंदाज आहे, मात्र पहिल्या चेंडूवरच शिकार ठरलेला आहे. फलंदाजानं उसळीवरती नीट स्वार व्हायला हवं. फटक्याची योग्य जागा डोक्यात हवी आणि पदल आली ते अत्यंत महत्वाचं ठरतं. मात्र या तीनही जागा चुकल्या आणि चेंडू हवेमध्ये आपण गेलेला बघितला. अमित तांबेकडून देखील मोठी चूक होते. हो इथे हॅट्रिक बॉल होता, मात्र झेल ड्रॉप झाला का? चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. जबरदस्त फलंदाजी. 2 फलंदाज लागोपाठचे बाद झाल्यानंतर इथे 4 धावा येत आहेत. पुढचा चेंडू लेंथ बॉल, सरळ बॅटने ड्राईव्ह जरूर केलाय. वाईडिश मिड ऑफ तिथे वेगाने पोहोचेल. थ्रो मात्र खराब आहे. बॅकअप जरूर मिळतोय तिथे. 1 धाव राजेश पवारला मिळणार आहे. तुषार रणदिवे, माफ करा, तुषार रणदिवे आणि शेरू लोहार ही जोडी मैदानामध्ये आहे. धावफलकावरती 17 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2. यानंतर डान्स करायची वेळ आली तर जरा लहान मुलांमध्ये जाऊन डान्स करा, घेऊ द्या मजा त्यांना. डीएन रॉकची यस्काडक शॉट, उंच उंच फटका. पॉवर प्लेचा भरपूर फायदा. तिथे चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा 4. थांबा नाही, चेंडू आतमध्ये. चेंडू आतमध्ये. क्षेत्ररक्षक कोणी मागे नव्हता. इथे मिळतील 3 धावा. बाउंड्री चेक करायची आहे. थर्ड अंपायरचं कडे डिसिजन जातोय. फायनलची मॅच इथे रंगलेली आहे. पहिल्या षटकामध्ये धावांचा कहर आपण बघितला होता. दुसऱ्या षटकामध्ये पलटवार बघायला मिळाला. 2 विकेट ऋषीने काढून इरादे स्पष्ट केले. मात्र पुढे पुन्हा एकदा 2 चेंडूमध्ये भरपूर धावा प्राप्त होत आहेत. या चेंडूवरती 3 तर मिळालेले आहे. 4 धावा मिळणार का हे बघायचंय. आणि जवळपास अर्ध्या धावा दुसऱ्या षटकामध्येच धावफलकावरती लगावल्या जात आहेत की काय? सेव्ड आहे. 3 धावा इथे मिळणार आहेत. प्रेक्षकांनी जी आज मोठी गर्दी इथे केलेली आहे, प्रेक्षकांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो, स्वागत करतो. गर्दीचा महापूर ओसंडून वाहत असताना पिंपरी करंडकचा थरार आपल्या समोर, आपल्या सगळ्यांच्या समोर. तुषार रणदिवे फलंदाजीतले तुषार उडवेल का?
सरळ बॅटनं फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे. धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित झालेला नाहीये. धावफलक इथे आपण बघतोय, धावा तिथेच आहे. 20, 2 बाद 20, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पिंपरी करंडक 5वं एडिशन आपण बघतोय आणि हे एडिशन कोण जिंकणार? 4 विजेते आतापर्यंत मिळाले. 5वा विजेता कोण? संदीप भाऊ कापसे फाउंडेशन की नामदेवजी ढाके स्पोर्ट्स फाउंडेशन? वाल्लेकरवाडी कमी धावसंख्येवरती हा सामना आहे. 4 षटक शिल्लक आहे. 24 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 24 चेंडू 23 धावा. नामदेवजी ढाके फाउंडेशन विरुद्ध संदीप भाऊ कापसे स्पोर्ट फाउंडेशन. गोलंदाज सचिन उजव्याच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न आहे. चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू जरूर इथे बघायला मिळतोय. एक धाव महत्वाची आहे. धावा रोखण्यासाठी प्राणाची बाजी, प्रयत्नाची पराकाष्ठा, जीवाचे रान इथे गोलंदाजांकडून होईल. स्वीपचा हा फटका, सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक समोर आहे. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा प्राप्त होत आहेत. सचिनचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. समोर शेरू लोहार, आकर्षक असा फलंदाज, टायमिंगचा बादशाह. वाह वाह, पहा हे टायमिंग आहे. हे टायमिंग साधतो नेहमी शेरू लोहार. कलात्मकतेचा आविष्कार दाखवतोय. 2 धावा. 1-1, 2-2 धावा देखील इथून पुढे पुरेशा आहेत. 24 धावा विजयासाठी इथून पुढे 19, अजून 19 धावांची गरज असेल. 3रं षटक मैदानामध्ये सुरू आहे. कडक शॉट आहे का? फसलेला फटका आहे हे बघायचंय. चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खाली तिथे आणि फलंदाज बाद. नेक्स्ट प्लेयर बबलू पाटील. थैंक यू डीजे. नेक्स्ट प्लेयर बबलू पाटील. पब्लिक डिमांड बबलू पाटील. अनुराग मोहिते. मॅनेजमेंट बदल करणार नाही, पब्लिक वरती मॅनेजमेंट नाही चालणार. अनुराग मोहिते काही काळ संघाचं नेतृत्व देखील केले अनुरागनं. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण तानाजी बनसोडेला बघितलं तर बघायचं अनुराग. 3रा फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती धावा आहेत 24. 19 धावांची अजून आवश्यकता आहे. तुषार रणदिवे आणि अनुराग मोहिते दोन्ही बिनीचे शिलेदार, पराक्रमी महायोद्धे मैदानामध्ये इथे फलंदाजी करणार आहेत. इथं एक फलंदाज बाद झाला की दुसरा धावा बनवणारा कारागीर मैदानामध्ये येतो. इथे कोणी सूर्य नाही आणि कोणी काजवे नाहीत. यस, नेक्स्ट बॉल. गोलंदाज सचिन. यश मिळवतोय सचिन. 4 चेंडूमध्ये केवळ 4 धावा आतापर्यंत आल्यात. अनुराग ऑन स्ट्राइक. कडक शॉट, मागे जाऊन जागा बनवली, हातोडा टाकला चेंडूवर. तुम्ही बघितलं असेल मगाशी फलंदाजी करत होता शेरू लोहार, त्यावेळेस चेंडूला तो फुंकर घालत होता, चेंडूवरून मोरपीस फिरवत होता. तर अनुराग अक्षरशः हातोडा टाकतोय. काही आसूड ओढतात, काही कोयता मारतात, काही कुऱ्हाडीचे घाव घालतात. ही प्रत्येकाची वेगळी नजाकत असते फलंदाजीची.
तुषार रणदिवे, धावांचे तुषार उडवणारा रन मशीन रणदिवे. यस ड्राईव्ह, एक धाव तिथून येणार आहे. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक, लॉंगॉपचं क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे, एकच धाव. धावफलक आपण बघूया, 26 धावा. षटक संपेल, 3 षटकांचा खेळ संपला. 26-3 गड्याच्या मोबदल्यात संदीप भाऊ कापसे स्पोर्ट्स फाउंडेशन तथा श्री तेज पुणे. तीन षटक शिल्लक आहेत. 18 चेंडू 17 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपलेली नाही. जिथे जहाजांनी जिद्द सोडलेली नसते तिथे मोठमोठी वादळं सुद्धा पराभूत होतात. जबरदस्त टीम, जबरदस्त मॅनेजमेंट. विशाल भाऊ कांबळे यांनी या संघाची बांधणी केलेली. सातत्यानं आम्ही बघत असतो की सचिन लालादास तापकीर या संघाला पुढे घेऊन येत असतात. आज सचिन भाऊ, संदीप भाऊ कापसे चेंडूला स्क्वेअर लेगला खेळलाय. 1 धाव इथे येणार आहे. एका धावेबरोबर 27 धावा. 27 ऑन बोर्ड. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजय गोलंदाजी मार्कवरती. अजून काही ब्रेक थ्रूज इथे कसे येतात हे बघायचंय. फलंदाज अनुराग मोहिते फटक्यासाठी योग्य निवड करतो. ज्यावेळेस रडार मध्ये चेंडू नसेल, पट्ट्यात चेंडू नसेल, कधीच आक्रस्ताळेपणा करत नाही अनुराग मोहिते. यस, काय शॉट आहे, काय शॉट आहे. चांगला फटका, मात्र तिकडे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अडवतोय. चेंडूला धावफलक पुढे पोहोचणार आहे. 28 धावा. 28 लॉस ऑफ 3 विकेट्स. विजय हळूहळू जवळ येतोय, मात्र गोलंदाज सुद्धा स्पीड ब्रेकर उभे करतायत मार्गामध्ये. मोठे रन्स मिळू देत नाही, एक्सिलेटर वरती पाय देऊ देत नाहीत. या साखू टप्प्याचा चेंडू आणि आणि ताकदवान वाह, कशी आहे पिंपरीची वानर सेना. डीएन रॉकची टोपी पळवली. ती माहिती ना, टोपी आणि माकडांची गोष्ट. इथे षटकार आणि धावफलकावरती 34 धावा. धावफलकावरती 34. विजयासाठी मात्र 9 धावांची गरज आहे. मात्र 9 धावांची आवश्यकता. तुषार रणदिवेचा अत्यंत शानदार षटकार आपल्याला बघायला मिळाला. आखूड टप्प्याचा चेंडूवरती त्यानं जोरात तडाखा दिला. स्क्वेअर लेगला 6 धावा. मॅच अंतिम चरण सीमेवरती पोहोचते. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू. अजयचं. तुषार रणदिवे फॉर्म मध्ये आहे. 6 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान. अनुराग मोहिते 2 चेंडूमध्ये 2 धावा. पिंपरी चिरट करंडकचा फायनलचा थरार. उजव्या बाहेरचा चेंडू पॉइंट्स मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे, फ्रेक खराब आहे. अजून काही धावा मिळत आहेत का? 2 धावा इथे प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचेल 36. विजयाच्या दिशेने अग्रेसर. विजयाचा हमरस्ता इथे तयार होतोय. विजयाचा समृद्धी महामार्ग इथे तयार होतोय की या दोन्ही फलंदाजांना मंगळ यानं सापडलंय. धावफलकावरती धावा 36, 37, 36 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 7 more to win. बाहेरची कट जरूर आहे, मात्र मोठा फटका नाही आहे. एकच धाव तुषार रणदिवेला. पुढे स्कोर पोहोचेल 37. 6 धावा दूर पिंपरी करंडक जिंकण्यापासून.
संदीप भाऊ कापसे स्पोर्ट्स फाउंडेशन. कमालीचा खेळ राहिला स्पर्धेमध्ये. ओनली 6 मोर रन टू विन. 12 संघ एका पूल मध्ये 4 सामने जिंकावे लागत होते, तेव्हा कुठेतरी सेमी फायनल मध्ये तिथून फायनल 5-6 6वी मॅच लागोपाठ जिंकणं मोठा भीम पराक्रम आहे. सातत्य महत्वाचं आहे. इथे हवेमध्ये चेंडू आणि अनुराग बाद. बबलू पाटीलने यावं मैदानामध्ये आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. बबलू पाटील. लांब लांब षटकार मारणारा फलंदाज बबलू पाटील. काय फलंदाजी आम्ही बघतोय. ISPL मध्ये स्पेशली बघितलं बबलू पाटीलला. 250 पेक्षाही जास्त स्ट्राईक रेटने त्यानं धावा कुठल्या. अडचणीत आलेले सामने खेचून बाहेर काढले आणि यावर्षी 11 लाखांची बोली प्राप्त केली. बबलू पाटील इथे 1 धाव मिळते आणि स्ट्राईक एंड वरती बबलू पाटील. सबसे कातिल म्हणतात कोणाला तरी, मात्र हा अनेकांच्या गळ्यातला ताईत आहे. बबलू पाटील अनेकांच्या हृदय सिंहासनावरती विराजमान असलेला बबलू पाटील स्ट्राईक एंड वरती मैदानावर आणि इथे 1 धाव मिळेल. बबलू पाटील नॉन स्ट्राईक एंडला जाईल. तुषार रणदिवे स्ट्राईकला येईल. धावफलक पुढे पोहोचेल. 39. दोन्ही संघांना विनंती आहे, जिंकलेल्या संघाने स्टंप्स उचलायचे नाहीत, हरलेल्या संघाने पण स्टंप काढायचे नाहीत. आमच्या पोरांना खेळायला होतील. ओहो, ये क्या किया आपने. तुषार रणदिवे बाद. धावफलकावरती धावा बघायला मिळतात 39. मात्र 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज ओमकार. फटका तर खेळलाय, मात्र 1च धाव इथून प्राप्त होऊ शकते. पुन्हा एकदा बबलू पाटील. हा एकच डिझायनर आयटम आहे आणि याचा साचा मोडून टाकलेला आहे. दुसरा झेरॉक्स सुद्धा येणार नाही कधी बबलू पाटीलची. 3 धावांची गरज आहे. पिंपरी करंडक. यस, बबलू बबलू बबलू. दहशत माजवायला बघताय ना तुम्ही. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी. जिथं दहशत करताय तुम्ही, या ठिकाणी